श्रद्धाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। बरेच वेळा असं होतं की भाजीला काय करायचं, तर मी आज तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आली आहे। ती वराडी स्पेशल आहे आणि एकदम झणझणीत आणि झटपट अशी बनणारी आहे। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे वराडी स्पेशल पाटवडी रस्सा। तर चला कृतीला सुरुवात करूया। वडी रस्सा बनवण्यासाठी ज्या वड्या लागणार आहेत ते आपण सर्वात प्रथम बनवून घेऊयात। त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यात एक मोठा चमचा मी तेल घातलेला आहे। आता तेल छान तापलं आहे, त्यातच आपल्याला घालायचं आहे एक चमचा जिरं घालायचं आहे आणि जिरं आपलं छान तडतडलं की आपण त्यात एक मीडियम कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। आणि तुम्ही कांदा पटकन परतावा म्हणून त्यात अगदी पाव चमचा मीठ घालू शकता। इथे मी मीठ घालते आहे पाव चमचा, जेणेकरून कांदा आपला पटकन परतला जाईल। आता आपल्याला याला छान लालसर होईस तोपर्यंत परतायचा आहे, पण थोडासा लालसर झाला की आपण त्यात घालणार आहोत अर्धा चमचा मी आलं लसणाची पेस्ट घालणार आहे। आणि आलं लसूण पेस्ट आणि कांदा आपल्याला छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। साधारण 1 मिनिटासाठी आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। आपला कांदा छान परतला आहे, त्यात मी घालते आहे घरगुती मसाला आहे तो 1 चमचा घालती आहे मी। तुम्ही काळा मसालाही यूज करू शकता। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर घालती आहे, त्यातच घालणार आहे अर्धा चमचा हळद घालती आहे। त्याचबरोबर 1 चमचा मी धना पावडर घालती आहे आणि अर्धा चमच्यात आपल्याला हिंग घालायचं आहे। हे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। मसाले साधारण अर्धा मिनिटासाठी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घालते आहे, जेणेकरून आपली वडी ही छान दिसते। आता चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे, तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता याचंच घालते साधारण 1 मोठा चमचा मी किसलेलं सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो घालती आहे। हा किसून घेतलेला आहे खोबरं मी। आता आपल्याला यात घालायचं आहे 1 कप पाणी घालायचं आहे, हे मोजून घेतलेलं आहे मी 1 कप बेसन घेणार आहे म्हणून 1 कप पाणी घालते आहे। आता आपल्याला या पाण्याला उकळी आणायची नाही आहे, उकळी आणली आणि तुम्ही बेसन टाकलं तर मग गुठळ्या होतात। आता मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करत आणि स्पॅच्युलाच्या मदतीने ते हलवत आपण यात थोडं थोडं करून बेसन घालणार आहोत, जेणेकरून गुठळ्या होणार नाही। हे छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायच्या आहेत सगळ्या गोष्टी। या छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला याला वाफ काढून घ्यायची आहे। साधारण 10 ते 12 मिनिटं याला लो फ्लेमवर आपण याला वाफ काढून घेणार आहे, म्हणजे आपलं हे पिठलं छान शिजेल। हे बघा साधारण 10 ते 12 मिनिटांनंतर मी चेक केलं, आपलं पिठलं छान शिजलं आहे, याला पिठलंच म्हणू शकतो आपण। आता आपल्याला एका प्लेटमध्ये हे जे मिश्रण आहे ते काढून घ्यायचं आहे। प्लेटला तेल वगैरे लावायची काही आवश्यकता नाही आहे। हे जे कढईला लागलेलं आहे ते मी यूज करणार आहे, मी तुम्हाला नंतरून पुढे दाखवते। आता हे जे आपण मिश्रण काढून घेतलं आहे हे स्पॅच्युलाच्या मदतीने एकदम छान पसरून घ्यायचं। त्याचा थिकनेस खूपही पातळ नाही किंवा खूपही जाड नाही ठेवायचा। अशा प्रकारे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने त्याला पसरून घेतलं, त्यावरच सुकं खोबरं स्प्रेड केलं आणि कोथिंबीर स्प्रेड करून ते व्यवस्थित प्रेस करून घेतलं, जेणेकरून खोबरं आणि कोथिंबीर व्यवस्थित त्याला लागेल। आता हे आपण थंड व्हायला ठेवून देऊयात। हे थंड होतंय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूयात। त्यासाठी मी कढई घेतलेली आहे, गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात पाव चमचा अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे। आता यातच सुक्या नारळाचा कीस घातलेला आहे अर्धा कप आणि त्यातच 1 मोठा चमचा तीळ घातलेले आहेत, पांढरे तीळ। आणि त्यातच आपल्याला घालायच्या आहेत 2 सुक्या मिरच्या। हे छान लालसर होईस तोपर्यंत परतून घ्यायचं आहे। हे बघा असं छान लालसर व्हायला हवं, आपण हे काढून घेऊयात। आता याच कढईत मी साधारण 1 मोठा चमचा तेल घेते आहे। आता याच तेलामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा मी असा उभा चिरून घेतलेला आहे पातळ, तो घालायचा आहे। तो घातल्यानंतर 1 टोमॅटो मी असंच उभं चिरून घेतलेलं आहे, 1 मीडियम टोमॅटो घेतलेला आहे, तेही आपल्याला यात घालून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। जसं आधी आपण कांदा परतताना थोडंसं मीठ घातलं तसं मी यातही घालणार आहे, जेणेकरून आपला कांदा व्यवस्थित परतेल। हे बघा टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित लालसर परतला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। मी जे मगाशी तुम्हाला कढई सांगितली होती त्यात मी 2 कप पाणी घातलेलं आहे आणि ते गरम करायला ठेवलं आहे। त्याचबरोबर मी इथे वाटणही बारीक करून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर।
आता आपण भाजी फोडणीला घालूया. भाजीला फोडणी घालण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. त्यात मोठे चमचे तेल, 2 मोठे चमचे मी तेल घातलं आहे. त्यातच घालते जिरं. आपलं जिरं छान तडतडलं की आपण त्यात घालणार आहोत एक 15 ते 20 कढीपत्त्याची पानं आणि अगदी थोडीशी कोथिंबीर घालते आहे. ते ना जेव्हा उकळल्यानंतर भाजी त्याच्यावर जी तरंगते ना कोथिंबीर, ती खूप छान दिसते. आता यातच घालूया एक मोठा चमचा आलं लसणाची पेस्ट घालते आहे. ती छान परतून घ्यायची आणि यात काही मसाले घालूयात आपण. अर्धा चमचा मी हिंग घालते आहे. त्याचबरोबर घालणार आहे एक मोठा चमचा धना पावडर घालते आहे. हे बेसिक मसाले जे आपल्या घरात अवेलेबल आहेत त्यातूनच ही भाजी खूप छान बनते. आता घालूयात एक मोठा चमचा काळा मसाला किंवा घरगुती जो मसाला असतो, जो ठेवणीतला असतो तो. त्याचबरोबर अर्धा टेबलस्पून मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. अर्धा टीस्पून मी हळद घातलेली आहे. आता हे छान व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले साधारण अर्धा मिनिटासाठी. आता यातच आपण जे वाटण बनवून घेतलं ते घालायचं आहे. मला थोडं जास्त वाटण वाटत होतं म्हणून मी थोडंसं काढून ठेवलेलं आहे. आता आपल्याला हे छान तेल सोडस्तोपर्यंत आपण हे वाटण परतून घेणार आहोत. हे बघा वाटणाला छान तेल सुटलेलं आहे. आता यात जे मी कढईत पाणी तापायला ठेवलं होतं ते घालणार आहे. असा मस्त अशी उकळी येते. उकळलेलंच पाणी घाला जेणेकरून भाजीची टेस्ट खूप छान होते. आता तुम्ही यातच तुम्हाला हवं तेवढं जी कन्सिस्टन्सी ठेवायची आहे कालवणाची ती तुम्ही ठेवू शकता या रश्श्याची. म्हणजे खूप घट्ट ठेवू नका आणि अगदीही पातळ करू नका. आता उकळी आल्यानंतर मी यातना एक मॅजिकल गोष्ट घातलेली आहे ज्याने टेस्ट अजून वाढते. मी 1 टेबलस्पून मटण मसाला घातलेला आहे. आता याला आपण लो टू मीडियम गॅसवर 10 ते 15 मिनटं छान कडू देणार आहोत. तोपर्यंत इथे मी ना जे आपण बेसन पसरून घेतलं होतं त्याच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आपला इकडे रस्साही छान उकळलेला आहे. तुम्ही बघा तवंगही किती छान आलेला आहे. आता आपल्याला यात डायरेक्ट वड्या टाकायच्या नाही आहेत. थोडीशी कोथिंबीर घालून घेते याच्यावर. मी तुम्हाला कसा हा रस्सा सर्व करायचा हेही दाखवते. हे बघा हे अशा साईडला वड्या ठेवायच्या, मस्त अशा वड्या ठेवायच्या. किती छान दिसतात आहेत ना. आणि खरंच सांगते खूपच छान लागतं. मटणासारखीच टेस्ट आहे. म्हणजे जे नॉनव्हेज खात नाही त्यांनाही खूप आवडेल. आता एका प्लेटमध्ये असा रस्सा घालून घ्यायचा. मस्त असा रस्सा घालायचा आणि आपल्या ज्या वड्या आहेत त्या यामध्ये ठेवायच्या. आणि हे सर्व करतानाच करा नाहीतर त्या वड्या एकदम अशा गळून जातील. त्यात वड्या घालायच्या आणि वरून तवंग जो आहे ना, तरी जी आहे ती मस्त अशी घालायची. आणि ही भाजी तुम्ही भाकरी, चपाती, भाताबरोबर त्याचा आनंद घ्या. खरंच खूप सुंदर लागते. आणि थोडंसं गार्निशिंगसाठी मी याच्यावर खोबरं, सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालते आहे. ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमचे अभिप्राय द्यायला अजिबात विसरू नका. खूप टेस्टी आहे ही भाजी. चला तर वराडी स्पेशल झणझणीत रस्सा रेडी आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.